मित्रांनो, फायनली आम्ही रात्री पोहोचलो मलेशियामध्ये आणि खूप सुंदर दिसत होतं मलेशिया. मलेशियाची जी करन्सी आहे ना, तिचं नाव आहे रिंगिट. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, ही रिंगिट जी आहे त्याची इंडियन करन्सीमध्ये काय व्हॅल्यू आहे. आणि इथे सर्वात मोठी नोट फक्त 100 रुपयाची आहे. त्याच्यावरती इथे नोटच नाहीये. बाकी कमेंटमध्ये सांगा तुम्ही याचा रेट काय रेटला ही इंडियन करन्सीमध्ये येते. त्यानंतर आम्ही उतरल्यानंतर एअरपोर्टमध्येच मेट्रो भेटली, जी खूपच वेगवान होती आणि ती आपल्याला घेऊन गेली एक्झिट पॉईंट पर्यंत. तिकडनं आम्ही कॅब केली आणि सरळ आलो हॉटेलवरती. हॉटेलवरती आल्यानंतर आम्हाला एक प्रॉब्लेम लक्षात आला की जो इंडियामध्ये नाही आहे. इंडियामध्ये हॉटेलमध्ये चेक इन टाइम जो आहे ना, तो असतो 12 वाजताचा. पण मलेशियामध्ये चेक इन टाइम जो आहे ना, तो 3 वाजता आहे. तर इथे आम्हाला 3 तास लॉबीमध्येच वेट करायला लागला. अजून एक इथे प्रॉब्लेम आहे, जसं की चार्जिंग सॉकेट आपल्याकडे राऊंड पेनचं लागतं. इथे आपल्याला ते त्रिकोणी पिनचं कन्व्हर्टर विकत घ्यावं लागतं, पण आमचा फोन चार्ज नाही. आता मी ते चाललो घ्यायला. इथे आहे ना, तुम्हाला कुठलीही गोष्ट घ्यायची असेल ना, तर इथे सगळीकडे आपल्याकडे जसं डीमार्ट आहे तसं इथे 7-Eleven आहे. जे थायलंडमध्ये देखील होते, सगळीकडे 7-Eleven, त्याच्यामध्ये सगळं काही तुम्हाला मिळतं. तर आता आम्ही चाललोय मलेशियामध्येच 7-Eleven मध्ये हे चार्जिंगचं सॉकेट घ्यायला. आणि घरून आणले होते मस्त ठेपले, 2-2 ठेपले खातो आणि लगेच निघतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.